निवडणूक आयोगाच्या डोक्यात ऑक्टोपस। निवडणूक आयोग सीबीआय, ईडी, आयटी या राज्यघटना व संविधानानुसार स्वायत्त संस्था आहेत, पण सध्या सरकारी घरगड्यासारख्या वागत आहेत। निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह बाबत सावळा गोंधळ निर्माण केला। आता पक्षांच्या प्रचार गीतांत कोणी काय शब्द घालावेत याचाही आदेश देऊ लागले आहेत। म्हणजे महाराष्ट्राने आता निवडणूक आयोगाकडून बाराखडी शिकायची काय? ठाकरेंच्या प्रचाराची धार ही त्यांच्या गीतांमधून निर्माण होते, हे सांगायला पोपटवाल्यांची गरज नाही। शिवसेना प्रमुखांचे शब्द तलवारीपेक्षा धारदार होते, जिथल्या तेथे फिट बसत होते। 1987 मध्ये विलेपार्ले पोटनिवडणुकीत डॉक्टर रमेश प्रभू यांच्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागितल्याच्या आरोपावरून 1999 मध्ये 6 वर्षासाठी निवडणूक लढविण्यास व मतदान करण्यास बंदी घालण्यात आली। हे सर्व शिवसेनेने भोगले आहे। त्यामुळे आपल्या देशात कायदा सर्वांसाठी सारखाच असेल तर मग मोदीजी, अमित भाईंनी बजरंगबली व श्रीरामाच्या नावे मते मागितली, म्हणून त्यांना सुद्धा कायद्याचा काहीतरी वाटा द्यायला हवा। सत्ताधाऱ्यांना झुकते माप असते, अशा काही बदल कायद्यात असेल तर तसे सांगावे। डोक्यात मेंदूऐवजी ऑक्टोपस बसवल्यासारखे यंत्रणांनी वागू नये। जय भवानी आणि हिंदू शब्द खासगी मालमत्ता नाही, त्यावर कोणीही बरळू नये। मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।